हॅलो फ्रेंड्स, रसिका रुचिरा किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत। श्री गणेशाचे आगमन होत आहे, तर सर्व गृहिणींना सध्या मोदक कुठल्या नवीन प्रकारे बनवता येतील हे सगळेजण बघत आहेत। त्यासाठीच आपण एका वेगळ्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि खूप सोपी पद्धत आहे। म्हणजे अगदी तुमच्याकडे तांदळाचं पीठ जरी नसेल तर ऐन वेळेस तुम्हाला करता येईल अशी ही रेसिपी आहे। तर सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी झाली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। थँक्यू फ्रेंड्स। उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। मी इथे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत, 1 वाटी नारळाचा खव घेतला आहे, ओल्या नारळाचा, अर्धी ते पाऊण वाटी गूळ घेतला आहे, वेलचीची पूड, 1 ते 2 चमचे साजूक तूप घेतलंय आणि काजू आणि बदामाचे काप घेतले आहे। चला तर बनवूया आपण उकडीचे मोदक। चला तर बनवूया मग आता आपण उकडीचे मोदक। त्यासाठी आपल्याला प्रथम तांदूळ घ्यायचे आहेत। इंद्रायणी तांदूळ घेतले मी इथे आणि आपण तांदळाचं पीठ न वापरता आपण उकडीचे मोदक करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे ही। यासाठी इंद्रायणी तांदूळ घेतले। तुम्ही आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ हा सुवासिक तांदूळ पण घेऊ शकता यासाठी। आता हे तांदूळ मी एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे। हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला 2 ते 3 पाण्याने, जेणेकरून त्याच्यावर काही धूळ वगैरे असेल ती स्वच्छ करून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने। स्वच्छ धुवून घेतले आहे 2 ते 3 पाण्याने। आता आपण याच्यात पाणी घालणार आहोत। पाणी टाकून हे भिजत ठेवायचे आहे आपल्याला 2 ते 3 तासांसाठी। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील तांदूळ भिजत घालू शकता, जेणेकरून ते छान भिजले जातील। तसे 3 ते 4 तास जरी भिजवले तरी चालतील। 2 ते 3 तास झालेले आहेत, आपले तांदूळ छान भिजलेत। आता आपण यातलं पाणी काढून टाकणार आहोत। तांदूळ छान भिजलेत आपले। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण डोसासाठी बारीक करतो तांदूळ, एकदम बारीक करून घ्यायचे आहेत पाणी टाकून। साधारण अशा प्रकारे मिश्रण बारीक करून घ्यायचंय। कुठेही तांदळाचं कण राहायला नको, एकदम बारीक करून घ्यायचंय, जेणेकरून आपले मोदक छान होतील आणि आपली उकड पण एकदम मऊसूत होईल। यासाठी असं बॅटर आपण तयार करून घ्यायचंय। उकड बनवण्यासाठी आधी आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत। अर्धी वाटी दूध टाकायचं आहे त्याच्यात। दुधामुळे आपली उकड छान मऊसूत आणि शुभ्र रंगाची होते। आता यात आपण जे बॅटर बनवलं होतं तांदळाचं ते टाकणार आहोत। हे मिश्रण आपल्याला सारखं हलवायचं आहे। हे लगेच घट्ट व्हायला लागतं आणि यासाठी आपण जाड बुडाचे एक भांडं घ्यायचं आहे। त्यासाठी
की जेणेकरून आपली उकड खालनं जळणार नाही. सारखं हलवत राहायचंय. अशा प्रकारे जर आपण उकड बनवली तर आपले मोदक खूपच छान मऊ होतात. आपलं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय. एक वाटी तांदळापासून आपल्याला 11 मोदक तयार होतात. घट्टसर अशी आपली उकड तयार झाली आहे. आता आपण ही ताटात घेऊन, थंड झाल्यावर ताटात घेऊन मळून घेणार आहोत. मोदकाचे सारण आपण बनवणार आहोत. यासाठी आपण 1 ते 2 चमचे साजूक तूप घेणार आहोत. त्यात आपण नारळाचा खव टाकणार आहोत. गूळ घेतलेला आपण तो टाकणार आहोत. गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. गूळ आपला मेल्ट झालेला आहे. आता आपण यात वेलचीची पूड टाकणार आहोत. काजू आणि बदामाचे काप. यात हवा असेल तर तुम्ही खवा पण ऍड करू शकता. तो ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल खव्याचे मोदक तर तुम्ही खवा पण यात ऍड करू शकता. थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे आपलं हे सारण. तुम्ही बघू शकता खूप छान मऊ अशी आपली उकड तयार झाली आहे या पद्धतीने केल्यामुळे. आता आपण मोदक बनवायला घेणार आहोत. मोदक बनवण्यासाठी मी इथे एक असा साचा घेतला आहे मोदकाचा. साधारण एवढा असा गोळा घेऊन आपल्याला या साच्यात टाकायचा आहे. आणि असं दाबायचं आहे तो सगळ्या बाजूने की आपला मोदकाचा शेप चांगला येण्यासाठी सगळ्या साईडने असं दाबून घ्यायचा आहे तो. पीठ असं सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. यात आपण सारण भरणार आहोत. सारण भरल्यानंतर ते चांगलं दाबून द्यायचं आहे मध्ये. बघू शकता आपला मोदक रेडी आहे. अशाच प्रकारचे बाकीचे मोदक पण आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला हवे असेल तर हाताने तुम्ही पाकळ्यांचे पण मोदक बनवू शकता. कारण आपली उकड ही खूप छान मऊसूत झालेली आहे. याचे पाकळ्यांचे पण मोदक छानच होतात आणि इझी होतात खूप.
पीठ चांगलं दाबून घ्यायचंय. खालचा भाग चांगला कव्हर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. साच्यामध्ये केल्याने झटपट होतात मोदक. काहींना पाकळ्या जमत नाही, त्यासाठी एकदम इझी पद्धत आहे ही. इथे स्टीमरला मी पाणी गरम करायला ठेवलंय. आता आपण त्याच्यावर मोदक ठेवणार आहोत. मोदक उकडून घेणार आहोत. याच्यावर मी केसर लावलेलं आहे एक. एका वाटीमध्ये बरोबर 11 मोदक झालेले आहेत आपले. पाच ते 10 मिनिटासाठी आपण मोदक उकडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, खूप छान असे आपले मोदक तयार आहेत. उकडीचे मोदक, आणि खूप सोप्या पद्धतीने बनवले आहेत. तुम्ही सगळेजण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. आणि कशी झाली आहे नक्की सांगा. थँक्यू फ्रेंड्स.